तर मित्रांनो, आपल्या भारत देशात अनेक राज्य आहेत आणि सर्वच राज्यांची स्वतःची एक वेगळीच ओळख आहे, ज्यात काही राज्य आपल्या खास पेहरावासाठी ओळखले जातात तर काही राज्ये हे आपले स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखले जातात। पण अशा परिस्थितीत आपल्या भारत देशात एक असे राज्य देखील आहे जे संपूर्ण देशाच्या सर्वाधिक जीडीपी योगदानासाठी ओळखले जाते आणि देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते। होय मित्रांनो, आता तुम्हाला कळले असेलच की आम्ही कोणत्या राज्याबद्दल बोलत आहोत। महाराष्ट्र। तर आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्याचा जीडीपी आपल्या शेजारील देश पाकिस्तानपेक्षा देखील खूप जास्त आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल जाणून घेऊयात की आपलं महाराष्ट्र राज्य हे इतके देशातील सर्वात श्रीमंत राज्य कसे बनले आणि आपल्या महाराष्ट्राला श्रीमंत बनवण्यासाठी कोणकोणते घटक हे योगदान देतात याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणजेच आपल्या महाराष्ट्राबद्दल जाणून घेण्याआधी देशात सर्वात श्रीमंत राज्य हे केव्हा मानले जाते याबद्दल जाणून घेऊयात। त्यामुळे जर देशातील सर्वात श्रीमंत राज्याचा विचार हा करायचा झाल्यास त्या राज्याचे दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा इन्कम, तसेच इकॉनॉमी आणि व्यतिरिक्त प्रॉपर्टीची व्हॅल्यू या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच सर्वात श्रीमंत राज्य ठरवले जाते। तर या सर्वच गोष्टींमध्ये मग आपले महाराष्ट्र राज्य हे पारंगत आहे आणि याच कारणास्तव महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे, ज्यात भारतातील जीडीपी मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे। तर सध्या आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही सुमारे 12 कोटी इतकी आहे आणि 12 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्याचे क्षेत्रफळ हे 30,07,713 किलोमीटर स्क्वेअर इतके आहे। तर याशिवाय आपल्या महाराष्ट्राचा साक्षरता रेट म्हणजेच लिटरसी रेट देखील खूप चांगला आहे, ज्यात महाराष्ट्राचा साक्षरता दर हा 82.9% इतका आहे। त्याचमुळे महाराष्ट्रातील इंडस्ट्री क्षेत्रात काम करणारे लोक हे खूपच शिकलेले असतात आणि त्यांना कामाची देखील खूप चांगलीच जाण असते आणि याचमुळे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर येते, तर तिथेच क्षेत्रफळामुळे महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर आपल्या एकट्या महाराष्ट्राचा भारतातील जीडीपी मध्ये 15% वाटा आहे, जो की इतर कोणत्याही राज्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि आपले महाराष्ट्र राज्य हे इतके श्रीमंत आहे की ते एकटेच पाकिस्तान सारख्या देशावर देखील भारी पडू शकते। होय मित्रांनो, मग आपले महाराष्ट्र ही देशाचे इतके समृद्ध राज्य कसे बनले हे जाणून घेण्यापूर्वी महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती ही जाणून घेऊयात। तर मग भौगोलिक स्थितीबद्दल बोललो तर महाराष्ट्राची विभागणी ही 5 भागात झाली, ज्यात कोकण, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि पुणे हे येतात। ज्यात आपले महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 रोजी स्थापन झाले होते आणि त्यानंतर मग शेतीकडे विशेषतः लक्ष दिले गेले आणि यात विशेषतः ऊस, कापूस, तेल बियाण्यांच्या लागवडीकडे सर्वाधिक लक्ष हे केंद्रित केले गेले, ज्यामुळे ऊसाचे जास्त उत्पादन हे झाल्यामुळेच महाराष्ट्रात साखर सहकारी संस्था या सुरू झाल्या आणि आज महाराष्ट्रात 173 साखर सहकारी संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी या आहेत, ज्यात 2021 आणि 22 मध्ये महाराष्ट्रात 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन हे झाले आहे। ज्यात महाराष्ट्रात साखर सहकारी संस्था या सुरू झाल्यानंतरूनच इथे डेअरी प्रोडक्ट देखील यांचा व्यवसाय हा सुरू झाला, ज्यात मग शेती हा महाराष्ट्रातील लोकांचा एक प्रमुख व्यवसाय झालाय। त्यामुळे मित्रांनो, मग आता इथे सर्वच जण शेती करतात, मग आपले महाराष्ट्र राज्य इतके श्रीमंत कसे झाले यामागचे कारण पाहिले तर हळद, ऊस, बाजरी आणि तेलबियांसारखी नगदी पिके येथे घेतली जातात आणि याचमुळे महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा शेतीमध्येच जातो, शेतीकडे त्याचे योगदान हे जाते। ज्यात केवळ शेतीच नाही तर महाराष्ट्राच्या ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीवर देखील खूप लक्ष हे दिले गेले आहे, ज्यामुळे आज महाराष्ट्राचे 3 इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट नागपूर, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे। तर या व्यतिरिक्त 8 देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक विमानतळ देखील हे आहेत। तर मित्रांनो, याशिवाय अरबी समुद्राजवळ आपला महाराष्ट्र हा असल्याने महाराष्ट्राला त्याचा देखील भरपूर फायदा होतो, ज्यात महाराष्ट्रात 38 छोटी बंदरे म्हणजे पोर्ट्स आहेत आणि तिथेच 2 मोठी बंदरे जे की मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर हे आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय करण्याची सोय झाली आहे। तर तिथेच देशातील सर्वात जास्त 25% इंडस्ट्रीज या महाराष्ट्रामध्येच येतात, परंतु तरीही महाराष्ट्राचा इथे मेन व्यवसाय हा शेतीचा आहे, ज्यात महाराष्ट्रातील सुमारे 24% लोकसंख्या ही शेतीसोबतच निगडीत आहे। ज्यात मग आता महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती योगदान देतो आता याबद्दल आपण जाणून घेऊयात। तर सर्वात आधी आपण कोकण प्रदेशाबद्दल जाणून घेऊयात, जिथे मत्स्यपालन आणि अल्फोन्सो आंब्याचा व्यवसाय देखील हा चांगल्या प्रमाणात चालतो। परंतु आम्ही तुम्हाला सांगू की कोकण प्रदेशातच असलेल्या मुंबई शहराचा जीडीपी मध्ये सुमारे 6% वाटा आहे, जे की एकट्या मुंबईच्या महापालिकेचे बजेट हे अनेक लहान देशांच्या वार्षिक बजेटपेक्षा देखील खूप जास्त, ज्यामुळे मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते। तर मुंबईचे जवाहरलाल नेहरू बंदर ह्याच भारतातील कंटेनर वाहतुकीचे सर्वात मोठे बंदर झाले, ज्यात एकट्या मुंबईमध्ये
भारतातील अनेक फायनान्शियल संस्थांचे देखील ऑफिसेस आहेत, ज्यात SBI, RBI, म्युच्युअल फंड, गोदरेज, टाटा, रिलायन्स यांसारख्या मोठमोठ्या काही कंपन्या देखील मुंबईमध्येच उपस्थित आहेत. तर याशिवाय भारतातील सर्वात मोठे आणि जुने स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे देखील मुंबईमध्येच आहे. तर इतक्या आर्थिक महाराष्ट्राला सर्वात श्रीमंत राज्य बनवण्यात एकट्या मुंबईचाच हात नाहीये, तर उर्वरित महाराष्ट्राचा देखील त्यामध्ये तितकासाच वाटा आहे. तर याशिवाय संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री देखील इथे स्थायिक आहे, ज्यामुळे महाराष्ट्राला भरपूर कमाई यातून मिळते. ज्या देशात तयार होणाऱ्या चित्रपटांपैकी 1/3 चित्रपट या राज्यातच म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यातच बनवले जातात. तर याशिवाय टेलिव्हिजन इंडस्ट्री तसेच मीडिया आणि एंटरटेनमेंट यांचा देखील मुंबई आणि महाराष्ट्राच्या उत्पन्नात खूप मोठा वाटा आहे. तर याशिवाय आपल्या महाराष्ट्रात सर्व प्रकारची खनिजे ही देखील आढळतात, ज्यात लोह, युरेनियम, मॅंगनीज यांसारखी इतर खनिजे आढळतात आणि त्याचमुळे यांचा देखील राज्याच्या GDPला चालना देण्यासाठी खूप मोठा हातभार आहे. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मित्रांनो, बरेच जण आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब आपल्या चॅनलला करत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते, त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या महाराष्ट्राने प्रत्येक प्रदेशाचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीने केलाय, ज्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक स्वतःचीच वेगळी खासियत आहे. ज्यात मग आता आपण महाराष्ट्रातील पुणे विभागाबद्दल बोललोत, तर मित्रांनो, पुणे विभाग हा IT आणि ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित केला गेलाय, ज्यात यात जवळपास सर्वच प्रमुख IT आणि ऑटोमोबाईल कंपन्यांची ऑफिसेस आहेत आणि याचमुळे सर्वात मोठ्या IT कंपन्या या असल्यानेच पुणे हे रोजगाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे शहर मानले जाते, ज्यात TCS, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेस देखील येथेच आहेत. तर याशिवाय पुणे शैक्षणिक क्षेत्रात खूपच पुढे आहे, ज्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे युनिव्हर्सिटी ही जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्यांना येथे ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं देखील म्हटले जाते. ज्यात महाराष्ट्राच्या GDP मध्ये पुण्याचा वाटा पाहिला तर तो 24% इतका आहे. तर मग आता आपण महाराष्ट्राच्या योगदानात मोठा वाटा असलेल्या नाशिक विभागाबद्दल जाणून घेऊयात. तर नाशिकबद्दल बोललो तर भारताचे वाईन कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते, ज्यात सुला विनयार्ड, सोमा वाईन विलेज तसेच अर्क यांसारख्या काही वाईन कंपन्या या जागतिक स्तरावर खूप प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे नाशिकमध्येच हे येतात. तर नाशिक प्रदेश हिंदुस्थान युनिलिव्हर, कोको कोला, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसारख्या कंपन्यांच्या इंडस्ट्रीज प्लांटसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. तर याशिवाय द्राक्षे, धान्य, कांदा यांसारखी काही पिके देखील येथूनच मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात, ज्यामुळे महाराष्ट्राच्या GDP मध्ये नाशिकचा देखील हा वाटा 11.6% इतका आहे. तर मग आता आपण महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागाबद्दल जाणून घेऊयात. तर मराठवाडा विभागाबद्दल बोललो तर येथे गरिबी सर्वाधिक आढळते, ज्यात दुष्काळासारख्या समस्या देखील इथे सामान्य आहेत. परंतु तरीही मराठवाड्यातील संभाजीनगर हे रेशीम आणि कापडासाठी खूपच प्रसिद्ध आहे. तर याशिवाय कापूस, कडधान्य आणि तेल बियाणे देखील येथे अनेक मोठ्या प्रमाणात घेतली जातात, ज्यामुळे मराठवाड्याचा देखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत 9.3% इतका वाटा आहे. तर मित्रांनो, मग आता आपण शेवटी महाराष्ट्राच्या शेवटच्या प्रदेशाबद्दल जाणून घेऊयात, तो म्हणजे विदर्भ. तर विदर्भाबद्दल बोललो तर याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत 14.8% इतका वाटा आहे, ज्यात विदर्भ हा प्रदेश औष्णिक ऊर्जा आणि कोळशासाठी खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बहुतांश वनसंपदाही याच भागात आढळतात, ज्यात प्रसिद्ध बासमती तांदूळ देखील याच भागामध्ये घेतले जातात. तर याशिवाय कापूस, ज्वारीचे उत्पादन देखील येथेच मोठ्या प्रमाणात केले जाते. तर मित्रांनो, मग अशा काही प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेश हा तेथील अर्थव्यवस्था वाढवण्यास खूप मदत करतो आणि याच कारणास्तव आज आपला महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. तर मग अशात तुम्हाला काय वाटते, आपल्या महाराष्ट्र राज्याला कोणते राज्य टक्कर देऊ शकते का? तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपली माहिती इतरांसह देखील नक्कीच शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला खालील रेड बटन दाबून नक्कीच सबस्क्राईब करा.